आणि ह्या राजकारणामध्ये आणखीन एका व्यक्तीचं सुद्धा राजकारण चालू आहे। ती व्यक्ती म्हणजे राज ठाकरे। नक्की राज ठाकरेंचं काय चाललंय? सभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना नाशिकमध्ये एक संबोधन केलं होतं आणि त्या संबोधनामध्ये ते काय म्हणाले होते की पेशन्स ठेवा, म्हणजे संयम ठेवा, सबर ठेवा। मित्रांनो, हीच नेमकी गोष्ट राज ठाकरे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विसरले। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर। मित्रांनो, सध्या जे महाराष्ट्रामध्ये राजकारण दिसते त्या राजकारणाला बघितल्यानंतर अनेक प्रश्न मनात निर्माण होत आहेत। उद्धव ठाकरेंचं राजकारण वेगळं आहे, शरद पवारांचं राजकारण एक चाललं आहे, एकनाथ शिंदेंचं एक राजकारण चालू आहे, अजितदादा पवार यांचं एक राजकारण चालू आहे, देवेंद्र फडणवीस यांचं एक राजकारण चालू आहे। आणि ह्या राजकारणामध्ये आणखीन एका व्यक्तीचं सुद्धा राजकारण चालू आहे। ती व्यक्ती म्हणजे राज ठाकरे। नक्की राज ठाकरेंचं काय चाललंय? कशा प्रकारचं ते राजकारण करू इच्छित आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, गेली मनसे सुरू झाल्यापासून म्हणजे मनसेची स्थापना झाल्यापासून जर तुम्ही बघाल तर राज ठाकरेंचे जे राजकारण आहे ते असं स्थायी स्वरूपाचं दिसत नाहीये। कुठेतरी ते आज विचार एक वेगळा करतात, उद्या एक वेगळा विचार करतात, अशा गोष्टी दिसून येत आहेत। आता ते लोकशाहीचं ते युतीचा धर्म पाळू इच्छित आहेत की आघाडीचा धर्म पाळू इच्छित आहेत, की स्वयं एकटे चालण्याचं एकला चलो रे? नक्की धर्म कोणता आहे त्यांचा? एकला चलो रे, युती धर्म की आघाडी धर्म? असे आता प्रश्न उपस्थित व्हायला लागले, अशा चर्चा सुरू झाल्या। मित्रांनो, या चर्चेला कारण स्वतः खुद्द राज ठाकरे आहेत। मित्रांनो, जर आपण राज ठाकरेंचे आताचं जे विधान आहे, त्यांनी जेवढे आपल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो पराभव झाला, दारुण पराभव झाला, त्याच्याबद्दल त्यांनी जे आपली मतं प्रकटीकरण केली ती बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की राज ठाकरे हे थोडंसं संभ्रमित आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर ते आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या नेत्यांना एकत्र ठेवण्यासाठी आता धडपडत आहेत। त्यांच्या मनात ज्या शंका निर्माण झाल्या आहेत, कार्यकर्त्यांच्या मनात, नेत्यांच्या मनात, त्या शंका पुसून काढण्यासाठी ते धडपडत आहेत असं दिसून आलं। त्यामुळे जे काय त्यांनी भाष्य केलेलं आहे ते जर आपण समजून घेतलं तर माझ्या मते तर काही प्रमाणात ते योग्य आहे। काही प्रमाणात म्हणजे जर पर्सेंटेज आपण ठरवलेत तर माझ्या मताप्रमाणे एक 70-80% ते योग्य आहे। कारण ती परिस्थिती, ती वेळ त्यांच्यावरती आलेली आहे आणि त्यांना आता निवडणूक लढवण्यापेक्षा आपला जो पक्ष आहे त्याला कसं काय एकसंध ठेवणं, आपल्या पक्षातील नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कसं उंचवणं, ह्याच्यावरती काम करावं लागणार आहे। आणि त्याच्यावरती काम केल्यानंतरच ते पुढे निवडणुकीला सामोरं जायचं आणि त्या निवडणुका जिंकून यायच्या, ह्याच्यावरती काम करावं लागणार आहे। पण जी पहिली पायरी आहे, पहिली स्टेज आहे ती म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांची, आपल्या नेत्यांची मनोधैर्य उंचावणं। आणि त्यासाठी त्यांनी जी काय वक्तव्य केली ती वक्तव्य त्या अनुषंगाने आहे। त्यांनी काय सांगितलं की हे जे काही इतर पक्ष आहेत मनसे सोडून, त्यांनी जर एखादा निर्णय घेतला तर तो निर्णय एक रणनीती असते असं म्हटलं जाते, पण मी जर निर्णय घेतला तर राज ठाकरेंची धडसोड वृत्ती आहे असं म्हटलं जाते। आणि ते योग्य आहे मित्रांनो, हे काय अयोग्य बोललेलं नाही आहे की राज ठाकरेच असे काय निर्णय घेत नाही आहेत की जे आज एक घेतलं आणि उद्या एक घेतलंय, परवा एक घेतलं, असं नाही आहे। इतर पक्ष, इतर संघटनासुद्धा तशा प्रकारचे निर्णय घेते। अगदी भारतीय जनता पार्टीने सुद्धा जनसंघ असताना पुलोदबरोबर त्यांनी युती केली होती, आघाडी केली होती। त्यानंतर अशा विविध त्यांनी
युत्या आघाड्या केलेल्या आहे, पण जर भारतीय जनता पार्टीचं, माझ्या नजरेने सांगतोय मी, भारतीय जनता पार्टीचं जर आपण राजकारण बघितलं, ते राजकारण तुम्हाला कसं दिसून येईल, तर ते राष्ट्रासाठी आहे, समाजासाठी आहे. कारण एक उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो मी. ते उदाहरण म्हणजे काय, आपली महबूबा मुफ्ती PDP याच्याबरोबर जे भारतीय जनता पार्टीने केलेली आघाडी किंवा युती म्हणा, ती करण्याच्या मागचा उद्देश त्यांचा काय होता, तर 370 कलम रद्दबाबत ठरवणं. 370 कलम 35A ह्या कलमाला काय करायचं, निरस्त करायचं, ह्यासाठी केलेली ती रणनीती होती. हे पण समजून घेणं गरजेचं आहे. राज ठाकरेंनी ह्या विषयावर सुद्धा चर्चा केलेली आहे, ह्या विषयावर सुद्धा लक्ष वेधलेलं आहे की त्यांनी मुफ्ती महबूबा यांच्यासोबत सुद्धा आघाडी केली म्हणून. पण त्यांच्या मागचा उद्देश काय होता, तर हे 370 कलम 35A हे कलम रद्द करण्यासाठी एक रणनीती होती. हे राज ठाकरेंनी आणि जनतेने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण जर राजकीय विश्लेषक आहोत, तर आपण राजकीय विश्लेषक असताना आपण तटस्थ राहणं गरजेचं आहे. एखाद्याचं समर्थन आणि एखाद्याचा विरोध करून आपण एखाद्याची बाजू वाढती दाखवायची आणि एखाद्याची बाजू उचलून धरायची, असं जर वक्तव्य असेल तर आपल्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी या व्हिडिओला शीर्षक सुद्धा काय दिलं, वास्तवावर बोलू काहीतरी, आणि वास्तव तुमच्यासमोर मांडतोय, लक्षात घ्या. त्यामुळे ही जबाबदारी आहे माझी की जे काय विश्लेषण करीन ते वास्तववादी असावं. एखाद्याचं समर्थन करतो आणि एखाद्याचा विरोध करतोय या दृष्टीने नसावं. असो मित्रांनो, तर म्हणून मी ही बाजू सांगितली भारतीय जनता पार्टीची. आणि जे काय आता तुम्ही वर्तमान काळात जे राजकारण बघताय भारतीय जनता पार्टीचं, ते तुम्हाला राष्ट्राचा उद्धारासाठी दिसते. जे काय भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक नेते आले, त्यांना सामावून घेतलं गेलं, त्याच्या मागचा उद्देश हाच आहे. मला तरी असं वाटते की आपण म्हणतो ना, काय तो वाल्याचा वाल्मिकी झाला. एखाद्याने वाल्या कोळीसारखा वागलाय, त्यांनी चोऱ्या माऱ्या केल्या, लुटारू झालाय, पण जर तो योग्य मार्गावर चालायला लागला, त्याच्यात मतपरिवर्तन झाले, मनपरिवर्तन झाला आणि तो धर्माच्या मार्गावर चालायला लागला, तर त्याला स्वीकारणं काही चुकीचं नसते. हे आपल्या इतिहासातून आपण दाखवून दिलेलं आहे. वाल्याचा वाल्मिकी ऋषींना स्वीकारून मग भारतीय जनता पार्टी जे काय करते, तर आपण समजू आता तरी की वाल्याचा वाल्मिकी होतोय. म्हणजे आता अजितदादा पवार यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं होतं की हे काय म्हणतात त्याला, चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, आणि परत त्यांनाच आपल्याबरोबर घेतलं, परत मंत्रिमंडळात सुद्धा घेतलं, त्यांना सोबत सुद्धा घेतलेलं आहे. हा प्रश्न उपस्थित होणं चुकीचं नाही आहे. पण माझ्या मते तरी दगडापेक्षा वीट मऊ, म्हणजे शरद पवार यांच्यापेक्षा अजितदादा पवार ही वीट झाली असं समजायला हरकत नाही. आणि वाल्याचा जर वाल्मिकी बनत असेल तर त्याला स्वीकारायला काय हरकत नाही आहे. असो मित्रांनो, हा एक विषय झाला. आता त्यांनी आणखीन एक प्रश्न उपस्थित केला राज ठाकरे यांनी, की हा भूतो ना भविष्यतो जो विजय झालाय, त्याच्या मागे त्यांनी शंका निर्माण केली, शंका उपस्थित केली की हा असा विजय होऊ शकत नाही. मित्रांनो, ते चुकतायत. मी त्यांना सांगू इच्छितो, ते चुकतायत. जे काय मी जमिनीवर जाऊन जे काय मी सर्वे केला, माहिती मिळवली, त्यानुसार मला एक गोष्ट लक्षात आली. ती गोष्ट काय, 2024ची लोकसभेची निवडणूक, ह्या अनुषंगाने जे काय प्रचार झाले होते, ज्या प्रकारे जनतेमध्ये विष कालवलं गेलं, जातीमध्ये विष कालवलं गेलं, हिंदू समाजामध्ये विष कालवलं गेलं, आपला लोकतंत्र बचाव, संविधान बचाव याची जी राळ उठवली गेली आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट जनतेच्या लक्षात आली. मित्रांनो, लक्षात घ्या, हे विसरलेत राज ठाकरे आणि अन्य जे काय विरोधी पक्ष आहेत,
त्यांचे नेते म्हणजे उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे नेते यांनी सुद्धा अशा आक्षेप नोंदवला आहे की भारतीय जनता पार्टीने काहीतरी घटनाबाह्य जाऊन कृत्य करून हा विजय घडवून आणलेला आहे. मित्रांनो, ही गोष्ट साफ चुकीची आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर बघाल त्या काळामध्ये अनेक हिंदू नेते म्हणजे जे मग त्या भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असोत किंवा नसोत, त्या हिंदू नेत्यांनी सुद्धा म्हणजे इतर पक्षातील नेत्यांनी सुद्धा डायरेक्ट इनडायरेक्टली भारतीय जनता पार्टीला समर्थन केलं. ही एक गोष्ट महत्त्वाची. दुसरी गोष्ट, जरांगे पाटलांनी जे काय उपोषण केलं, जे काय तमाशा लावला, नाटकं केली, तेही जनतेसमोर आलं, तेही त्याचं पितळही उघडं पडलेलं, त्याचेही परिणाम तुम्हाला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसणार. तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक असा परिवार आहे. तो परिवार म्हणजे कोणता, तर काय म्हणतात त्याला, दिंडी जे काढतात ना, कोणता परिवार रे दिंडीला जातात ते, वारकरी संप्रदाय. ह्या वारकरी संप्रदायाने सुद्धा त्यावेळी भारतीय जनता पार्टीला म्हणजे युतीला सपोर्ट केलेला होता. त्याने आपल्या आपल्या स्तरावरती त्याचा प्रचार केला होता. वारकरी संप्रदाय, मित्रांनो लक्षात घ्या, हे समजून घेणं गरजेचं आहे. आर एस एस यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडासा आपला पाय काढता घेतला होता. त्याचे जे कार्यकर्ते होते ते थोडेसे नाराज होते. का तर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी आर एस एसची आता आवश्यकता नाही असं वक्तव्य केलं होतं म्हणून. ह्या नाराजीमुळे सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये NDAला बहुमतापासून हुलकावणी मिळाली होती. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे आता परिपक्व राजकारणी झाले आहेत. त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपल्या कार्यकर्त्यांना नाशिकमध्ये एक संबोधन केलं होतं आणि त्या संबोधनामध्ये ते काय म्हणाले होते की पेशन्स ठेवा म्हणजे संयम ठेवा, सबर ठेवा. मित्रांनो, हीच नेमकी गोष्ट राज ठाकरे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विसरले. पेशन्स, संयम. मित्रांनो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांनी पेशन्स, संयम ठेवलेले नाहीत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती ही वेळ आलेली. आणि ती वेळ का आली हे त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. कारण त्यांनी युती धर्म पाळलेला नाही. भले ते युतीमध्ये ते लढत नसले तरी, पण ती काय त्यांची जी लढत होती एक मैत्रीपूर्ण लढत होती. ती मैत्रीपूर्ण लढत जी होती तो धर्म पाळणं गरजेचं होतं. मग त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सुद्धा अगदी टोकाची वक्तव्य केली होती. म्हणजे आपल्या चुकाही लक्षात घेणं गरजेचं आहे. राज ठाकरे यांनी आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलो. जर तुम्ही म्हणताय की मी 100-125 उमेदवार उतरवलेत आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी असो किंवा महायुती असो किंवा कोणताही पक्ष निवडून येऊ, कुठलीही आघाडी किंवा युती निवडून येऊ, माझ्याशिवाय ते सरकार स्थापन होणार नाही, एवढं जर तुमच्याकडे हे होतं, कॉन्फिडन्स होता, मग तो कॉन्फिडन्स तुम्ही आपल्या प्रचारातून दाखवायला हवा होता. मग तुम्ही युतीचा धर्म, महाआघाडीचा धर्म या गोष्टी टाळायला हव्या होत्या. एकला चलो रे तर एकला चलो रे, किंवा जर आघाडी करताय तर आघाडी बरोबर, जर तुम्ही युती बरोबर जाता तर युती बरोबर. ही जी त्यांची दोलायमान परिस्थिती आहे ना, ही त्यांना घातक ठरते. आताही त्यांनी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस सर्वांवरती शिरसंधान केलं. मग आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एकट्याला चालायचं आहे की युतीबरोबर जायचं की आघाडीबरोबर जायचं, हे त्यांनी निर्णय घेऊन त्या प्रकारे त्यांनी आपली वाटचाल सुरुवात करायला हवी. मग त्या निवडणुका कधी हो, मार्चमध्ये हो, एप्रिलमध्ये हो, की येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये हो,
पण त्यांनी ती रणनीती ठरवायला हवी आणि त्या रणनीतीनुसार त्यांना चालायला हवं, त्यानुसार त्यांना आजपासून काम करायला हवं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहाटे उठून काम करायला हवं. एकनाथ शिंदे म्हणा किंवा देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा आपले अजितदादा पवार म्हणा, हे पहाटे उठून कार्यरत होतात, ते कामं करतात त्या संघटनेसाठी, आपल्या पक्षासाठी. ही गोष्ट राज ठाकरेंनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आरामात अगदी उठायचं आणि आरामात सर्व गोष्टी करायच्या, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. ती संघटना जर उभी करायची आहे, चालवायची आहे, तर त्यासाठी त्यांनी परिश्रम घेणं गरजेचं आहे. आता मी हे त्यांना शिकवायला चाललेलो नाही आहे. तुम्ही म्हणाल त्यांचे जे चाहते आहेत, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे नेते आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला, त्यांचे समर्थक आहेत, तर ते मला शिव्या घालायला सुरुवात करणार. तू काय अक्कल शिकवतोस, तुम्ही काय अक्कल शिकवताय. मी अक्कल शिकवायला आलेलो नाही. मला राज ठाकरे यांच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, कारण ते स्पष्ट आहेत. ते स्पष्ट आहेत. बाळासाहेबांनंतर अशी एक स्पष्ट व्यक्ती मला आढळून आली आहे. कारण ते म्हणाले सुद्धा, मी एकदा बोललो ते बोललो, मग मी ते आज बोललो नाही, असं बोललो नाही, तसं बोललो नाही, असं बोलत नाही. ते मान्य आहे. आणि ह्याच कारणामुळे बाळासाहेबांनी सुद्धा राजकारणामध्ये आपला दबदबा निर्माण करू शकले नाहीत, कारण ते बोलताना विचारपूर्वक बोलत नव्हते. राजकारणामध्ये आपल्याला बोलायचं आहे म्हणजे समाजामध्ये राहून बोलायचं आहे. समाजकारण आणि राजकारण वेगळं नाही आहे. समाजाला धरूनच राजकारण होते. मग समाजाला धरून आपण राजकारण करताना समाजाला रुचेल पचेल ह्याच गोष्टी करायची आहेत, कारण ही लोकशाही आहे. कारण शेवटी निवडून कोण देणार आहे तुम्हाला? मतदार राजा, जनता निवडून देणार आहे. तर जनतेच्या मनाला ते रुचले पाहिजेत तुमच्या गोष्टी, ना की त्या एखाद्या पक्षाच्या नेत्याला किंवा एखाद्या संघटनेच्या नेत्याला किंवा कार्यकर्त्यांना. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेच्या मनाला त्या गोष्टी पटल्या पाहिजेत. आणि जर तुम्ही युती करत असाल तर युतीच्या कार्यकर्त्यांना ते पटले पाहिजे. भले नेत्यांनी तुम्हाला स्वीकारलं, पण युतीच्या कार्यकर्त्यांना त्या गोष्टी खटकल्या ना. तुम्ही ज्यावेळी त्या वक्तव्य केलीत, जे काय विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात, किंबहुना अजितदादा पवार यांच्या विरोधात, ती वक्तव्य त्यांच्या कार्यकर्त्यांना खटकली. त्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा तुमच्यासोबत काम नाही केलं. जिथे तुमची मैत्रीपूर्ण लढत होती तिथे तुम्हाला त्यांनी साथ दिली नाही, इतर पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, त्या युतीच्या कार्यकर्त्यांनी. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण ती तुम्ही मैत्रीपूर्ण लढत करत होतात. मित्रांनो, लक्षात आलं का मी काय म्हणतोय? मी राज ठाकरेंना शिकवायला चाललेलो नाही आहे, माझी अक्कल त्यांच्यासमोर पाजळत नाही आहे. पण एक शिवसेनेचा कार्यकर्ता, मी जे काय माझ्या लेवलला जाऊन मी कामं जी केलेली आहेत यापूर्वी, आता मी कुठल्याही पक्षामध्ये नाही आहे, ना एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, ना उभाटासोबत आहेत, ना आणखीन कुठल्या. पण मी एक शिवसैनिक आहे आजही, हाडामासाचा शिवसैनिक. माझी मानसिकता शिवसैनिकासारखी आहे. म्हणजे शिवसैनिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक, ना की आता कुठल्या राजकीय पक्षाचा सैनिक. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राजनीती केलेली, राजकारण केलेलं आहे. त्या परिस्थितीनुसार, त्या स्थितीनुसार, ज्यावेळी त्यांना औरंगजेबाने अटक केली होती, त्या अटकेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी ती युक्ती योजली होती. त्या युक्ती योजणे ही सुद्धा एक नम्रपणा असतो, एक रणनीती असते. किंवा त्यांनी बऱ्याच वेळा तहसुद्धा केलेले आहेत. ते तह करण्याच्या मागचा उद्देश तोच आहे की आजची वेळ मारून येणं ही रणनीती असते. म्हणजे 2 पावलं मागे आला म्हणून ती आपली कमजोरी नसते, कमतरता नसते, आपला नालायकपणा नसतो. ती 2 पावलं मागे येणं ही रणनीती असते. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळलेत तर तुम्ही योग्य प्रकारे राजकारण करू शकता. जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे चाहते आहात, राज ठाकरेंना बोलतोय, राज ठाकरेंच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अगदी आदराचे भाव निघतात, शब्द निघतात, वक्तव्य निघतात. मग जर तुमचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज असतील तर त्यांचं राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही त्यांचा इतिहास वाचलेला आहे, समजलेला आहे. तर मला अक्कल पाजळायची आवश्यकता नाही. तुम्ही जर छत्रपती शिवाजी महाराज यांची जर
राजकारण एकदम तंतोतंत जर आकलन केलं, ते समजून घेतलं, तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमचा राजकीय पक्ष वाढवता येईल, बळकट करता येईल आणि येणाऱ्या निवडणुका लढून तुम्हाला त्या जिंकतासुद्धा येतील. माझी ही कळकळीची विनंती आहे, राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं राजकारण समजून घ्यावं, ना की संभाजी महाराज यांचं राजकारण. लक्षात घ्या, संभाजी महाराज यांचं राजकारण आणि छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचं राजकारण याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आज जे राजकारण राज ठाकरेंकडून होतोय ते छत्रपती संभाजी महाराजांचं राजकारण. जर छत्रपती संभाजी महाराजांनी ते राजकारण समजून घेतलं असतं तर त्यांनी त्या प्रकारे निर्णय घेतले असते आणि त्या प्रकारे आपलं साम्राज्य, आपलं राज्य चालवलं असतं आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभलं असतं असं मला वाटते. जर त्यांनी आपल्या पित्याच्या राजकारणाला समजून घेतलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणाला. हीच गोष्ट मी राज ठाकरेंना सांगू इच्छितो. त्यांचं राजकारण आता त्यांनी काळ, वेळ, परिस्थितीनुसार वागणं गरजेचं आहे. युतीसोबत जायचं असेल तर युतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे. आघाडीसोबत जायचं असेल तर आघाडीचा धर्म पाळणं गरजेचं आहे. आणि एकलं चालायचं असेल, एकटी चालायची असेल तर एकट्याचा धर्म पाळणं गरजेचं आहे. निर्णय राज ठाकरेंच्या हातात आहे. राज ठाकरे निर्णय घेतील कोणासोबत कसं चालायचं, काय करायचं आणि काय नाही करायचं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? माझे जे विचार मांडतोय ते मी वास्तववादी सांगतोय, वास्तवावर बोलू काय ते. आणि हे वास्तव कटू वास्तव आहे. कुठलंही सत्य हे कटू असते आणि ते स्वीकारणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्या आयुष्याची अधोगती होते. आपण दुसऱ्याचे गुलाम बनून जातो, आपले दुसऱ्याचे चाटुकार बनून जातो. मग आपलं भविष्य आपलं काय होते, अगदी अंधारात जाते. आपल्या पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य अंधारमय होते. कारण आपण दुसऱ्याची गुलामी करतच आपलं आयुष्य आनंदाने जगत राहतो. आणि ह्या गुलामीमुळेच काय झालेलं आहे, गेल्या 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, मोगलांनी आपल्यावर राज्य केलं, अनेक आक्रांता येऊन गेले, त्यांनी राज्य केलं. कारण आपली गुलामीची मानसिकता. आपल्याला आत्मनिर्भर बनायचंच नसेल तर आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. आत्मनिर्भर जर बनायचं असेल तर आपल्याला गुलामगिरी सोडून काम करणं गरजेचं आहे. आणि गुलामगिरी म्हणजे फक्त आपण म्हणतोय की एखाद्याची साथ घेतली म्हणजे गुलामगिरी नसते, पण ती साथ एका मर्यादेपर्यंत घ्यायची असते. ती एक साथ मर्यादेपर्यंत घ्यायची असते. कारण जर ती साथ मी त्याला डोक्यावर बसवलं तर त्या मेहरबानीखाली आपण दाबला जाणार, आपण गाडला जाणार. हे लक्षात घ्यावं. मित्रांनो, माझं जे वास्तव आहे मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. राज ठाकरेंनी काय करावं, कसं करावं, कशी रणनीती आखावी, कशी राजनीती आखावी, हा त्यांचा राजकीय धर्म आहे. तो त्यांनी कसा पाळावा हे त्यांनी ठरवावं. धर्मानुसार चालावं, काळ, वेळ, परिस्थितीनुसार. शेवटी उद्धव ठाकरे यांचा अधर्म तुम्ही बघितला 2019 मधला, आणि त्या अधर्मामुळे त्यांची ती स्थिती आली आहे, परिस्थिती आली आहे, ती जगजाहीर आहे. शरद पवार यांचा अधर्म तुम्ही बघितला आणि या अधर्मांमुळे त्यांची काय राजकीय परिस्थिती झाली आहे हे तुम्ही बघितले आहात. तर अधर्माला एक मर्यादा असते, एक क्षणिक आयुष्य असते. काही काळ अधर्म आनंदात जगू शकतो, पण त्यानंतर त्याचं आयुष्य संपुष्टात येते, त्याच्या पुढच्या पिढीचं आयुष्य संपुष्टात येते. आता अधर्माने वागायचं की धर्माने वागायचं आहे हे ठरवायला राज ठाकरे बांधील नाही आहेत. त्यांचा निर्णय त्यांच्या हातात आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, झाला मानव या संसारी आपुला आपण होईल. आता हे 3 मंत्र मी सांगितलेत. राज ठाकरेंनी नक्की काय करायचं हे त्यांनी ठरवावे. विरोधक बोलतच राहणार. प्रवीण दरेकरनी आपली मतं मांडलीत, आशिष शेलारनी आपली मतं मांडलीत, ताईंदेंनी आपली मतं मांडलीत. ते मतं मांडणारच, आपापल्या परीने ती मतं मांडणार, ते विरोध दर्शवणार. याचा अर्थ ते आपले दुश्मन आहेत किंवा मित्र आहेत हे बोलून चालणार नाही. आपल्याला आपली मतं ठरवायची आहेत, आपल्याला आपली निर्णय घ्यायचे आहेत. राज ठाकरेंनी ते निर्णय घ्यावे. आपला पराभव का झाला हे पहिलं त्यांनी
स्वतःपासून विचार करायचं आणि त्यानुसार मग आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करायचं। आता जे त्यांनी केलं संबोधन ते माझ्या मते त्या काळ वेळ परिस्थितीनुसार योग्य होतं, काही अंशी योग्य होतं, 80-90% असो, त्यांनी ती आपली वेळ मारून नेलेली आहे। पण ह्यापुढे हीच वक्तव्य जर ते करत राहिलेत उद्धव ठाकरेप्रमाणे की माझ्या बापाला चोरलं, माझी संघटना चोरली, माझं नाव चोरलं, 100 खोके एकदम ओके, 50 खोके एकदम ओके वगैरे वगैरे, ही जी काय भाषा ते वापरत होते, जी काय राळ उठवत होते, त्याचे परिणाम त्यांनी भोगलेत विधानसभेच्या निवडणुकीत। आता जी भाषा त्यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना जी वापरली आता ती त्या काळापुरती त्या वेळेपुरती ठीक होती। आता ती त्यांनी तेच त्याच्यावरती ठाम राहू नये, आपले विचार परिवर्तन करावं, एनालिसिस करावं आणि निर्णय घ्यावे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडतील लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा। तुर्तास इतकंच। भारत माता की जय, वंदे मातरम। जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन।